आहे नेमकी ही एरो पद्धत नेमकी काय सांगते बघा. ही एरोची जी पद्धत आहे ही पद्धत नेमकी कशी आहे तर बघूयात. आणि ही पद्धत आपण ऑलच्या बाबतीमध्ये म्हणजेच सर्वच्या बाबतीमध्ये आपण युज करणार आहोत. ओके, तर याच्यामध्ये बघा जे शब्द माझ्यासोबत आलेले आहेत ते मी सलग लिहिणार आहे. सर्वचीच केस पाहिजे म्हणजे विधानांमध्ये सर्व पक्षी प्राणी आहेत आणि नंतरचं विधान सर्वच्याच शब्दासोबत झालं पाहिजे सुरू, म्हणजेच काय सर्व प्राणी सजीव आहेत. ओके, तर आता बघा जे शब्द आलेत ते मी सरळ जसे आलेले आहेत तसे क्रमाने मी मांडणार आहे. म्हणजे यामध्ये काय पहिल्यांदा आहे पक्षी, त्याच्यानंतर आलेला आहे प्राणी, त्याच्यानंतर आलेला आहे सजीव. हे 3 शब्द कसे आलेले आहेत तर क्रमावर आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने मी काय काढणार आहे तर एरो काढणार आहे. ओके, अशा पद्धतीने जर मी एरो काढलेला असेल तर कोणतं वाक्य म्हणजे निष्कर्ष हे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे आपल्याला बघायचंय. ओके, जर मी असं म्हटलं मी ह्या डायरेक्शन कडून माझ्या उजव्या बाजूला जर जात असेल सर्वची केस घेऊन तरच माझे निष्कर्ष मात्र बरोबर येणार आहे. उदाहरणामध्ये बघा मी म्हटलं सर्व पक्षी प्राणी आहेत तर विधान बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं सर्व प्राणी सजीव आहेत तर बरोबर असणार आहे. जरी हे स्टेटमेंट असतील आणि ते जशाच्या तसे खाली आलेले असतील तर ते बरोबर असणार आहे. किंवा मी म्हटलं सर्व पक्षी हे सजीव आहेत हे पण बरोबर असणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये चुकीचं काय असेल जर हा एरो उजवीकडे न जाता जर ह्याच्या डावीकडे येत असेल म्हणजेच काय सर्व सजीव प्राणी आहेत तर हे चुकीचं बनेल. किंवा मी पुढे चालून जर असं म्हटलं सर्व प्राणी पक्षी आहेत हे देखील चुकीचं बनेल. म्हणजेच काय तुम्हाला तुमच्या उजवीकडे जाणारा जर एरो भेटत असेल आणि असा जर क्रम भेटत असेल सर्व पक्षी सजीव आहेत तर करेक्ट आहे. परंतु इकडून म्हणजे उजवीकडून जर डावीकडे येत असेल तर मात्र काय असणार आहे ते स्टेटमेंट तुमचे चुकीचे असतील.